धन्यवाद. टीजे ऑपरेटर आपले देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला आजच्या दिवसामध्ये 9 मॅचेस कंप्लीट करायच्या. जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं पालघर जिल्ह्यातील पहिल्या सन्मानाच्या व्यावसायिक यशस्वी शिखरावर पादाक्रांत मार्गक्रमण केलेल्या कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अंतःकरणापासून स्वागत. 2 संघांमध्ये सामन्याला सुरुवात होते. एका बाजूने गैलाई वरदान नावजे संघ प्रथम फलंदाजी करणार या मॅच मध्ये. विपक्षामध्ये भगवे वादळ काटाळे हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. सलामीवीर 2 फलंदाजांची धाकड जोडी आपल्याला पाहायला मिळते. मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये चहाडे क्रीडा संकुलाच्या क्षितिज वलयावर प्रज्योत पवार अँड आनंद किशोर पडवळे पहिल्या चेंडूवर खूप सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार चौकार. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. काय जबरदस्त स्वरूपाची सुरुवात. आदरणीय भार्गव पाटील चहाडे यांना विनंती आहे आपण मनोज पाटील यांच्या समवेत संपर्क साधावा मुख्य कॉमेंट्री स्टुडिओ जवळ. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल ची सांगता होते. मिस्टर प्रज्योत पवार नावजे गावातून बिलॉंग करणारा फलंदाज ज्याने सुरुवात चांगली केलंय, परंतु भावेक याने देखील एक डॉट चेंडू हाताळलेला आहे. तिसरा बॉल या षटकातील खुरफुरी टप्प्याचा बॉल आणि खूपच छान क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तामसई या गावातून बिलॉंग करणारा आशिष सध्या डीप मिड विकेट परिकक्षामध्ये एक महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षक म्हणून भूमिका अदा करतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण वितरित करणार आहोत. या षटकाच्या अखेरीस समीर काशीनाथ पाटील ज्यांनी 13 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या, गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स घेतल्या, ऑलराऊंडर अष्टपैलू आणि ते ठरलेले आहेत सामनावीर. कुणबी स्टार्स या संघाकरिता खूपच सुंदर कामगिरी करताना समीर काशीनाथ पाटील यांना आपण पाहिलेलं आहे. बॉलर तयार, वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर भाविक बबन पाटीलचा पुढील बॉल. यावेळेस जबरदस्त आणखीन एक दर्जेदार झेल. आजच्या दिवसामध्ये कॅच ऑफ द डे करिता अनेक दावेदार आहेत आणि त्यापैकी एक दावेदार सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. मिस्टर मिलिंद पाटील ब्रँड ऑफ नावजे. आदरणीय अजय भास्कर पाटील सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच या थोडासा वेळ मिळालाय तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड वितरित करूयात. चहाडे ग्रामपंचायतचे माजी प्रभारी सरपंच तसेच उत्कृष्ट कबड्डीपटू, क्रिकेटपटू आणि एक दर्जेदार आयोजक, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी चहाडे गावचा मुक्त करारी वाघ अर्थातच अजय भास्कर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार वितरित करणार आहोत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल स्वर्गीय विराज ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत भोईर नागझरी यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेल्या. समीर काशीनाथ पाटील फलंदाजीमध्ये 13 चेंडू 31 धावा, गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स, प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. आपण वळूयात पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये जिथे खूपच सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. लॉफ्ट टॉप ड्राईव्ह चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. कुणबी प्रीमियर लीग चौकार, 4 धावा. गुड शॉट. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. पहिल्या षटकाचा खेळ
परिपूर्ण झालेला आहे आणि 9 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रीतम दीपक पाटील यांच्या बॅटमधून एक जबरदस्त चौकार आपण पाहिलेला आहे. आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सार्थ विश्वास या सामन्यामध्ये मित मिलिंद पाटील या गोलंदाजावरती विश्वास दर्शवण्यात आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये तो बॉलिंग ट्रॅकवर आहे. रिचीचा दर्जेदार खेळ यंदाच्या KPL मध्ये बघायला मिळेल का? 2019चा प्लेअर ऑफ दिस सिरीज विपुल रायझिंग स्टार्स या संघाकडून खेळला होता आणि या मालिका वीर ठरला होता. खूप सुंदर कामगिरी. 7 वर्ष उलटून गेलेले आहेत. 7 वर्षांपूर्वीचा हा प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर. दुसऱ्या बाजूने प्रज्योत पवार. मितचा खूप चांगला बॉल होता. पूर्णपणे निर्धाव स्वरूपामध्ये सांगता होत. फॅन्सी स्ट्रोक, इनोव्हेटिव्ह स्ट्रोक सिलेक्शन बघायला मिळालं. तितकीशी यशप्राप्ती होत नाही. आणखीन एक सिंगल येणार. लाडके प्रेक्षक महाराज स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित मिलिंद पाटील समोर प्रीतम दीपक पाटील. रिची क्षेत्ररक्षणाचा सापळा आता थोडासा चेंज केला जातोय. रिची करिता एक शॉर्ट पॉइंट आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाइडिश लॉंग ऑफ, एक काऊ फेज, एक शॉर्ट गले, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण मित मिलिंद पाटील यांचं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसरं षटक चांगला हाताळतात. भगवे वादल काटाळे. तो सामना जो केवळ 5 धावांसाठी गमावला त्याला विसरणं जरुरी समजणार. दरम्यानच्या काळामध्ये एक जबरदस्त फटका, बॅटचं ब्लेड स्विच केलाय, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. दर्जेदार स्वरूपातील चौकार प्रज्योत पवार. क्या बात आहे. 4 धावा, 15 धावा परिपूर्ण. त्याची बॅटिंग पाहायचा येऊ दे आमायोग. सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ दे आमायोग. आला वाकलंचा हा वागणा केतन मंत्रे लावतय आग. आला वाकलंचा हा वागणा. वेलकम बॅक. 39 बाईक आणि 6 4 व्हीलर केतन वामन म्हात्रे चा रेकॉर्ड आहे टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड मध्ये. खूप जास्त लोकप्रियता त्या खेळाडूने प्राप्त केली. त्याला वंदन करण्यात आले डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. खूप चांगला फटका आहे प्रज्योत पवार यांचा. हवेचा झोत, वारा तिथेच मारा, हे ब्रीदवाक्य त्या ठिकाणी जोपासलं. हा देखील चेंडू चांगला आहे. 11 चेंडूंमध्ये 15 धावा. चौकार जर वगळला तर मितची गोलंदाजी चांगली आहे. षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये त्याने या 6 धावा दिलेल्या. शेवटचा बॉल घेऊन सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु अपयशी झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण. 15 धावा फलकावरती सजलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा. मित मिलिंद पाटील यांनी कंजूस गोलंदाजीचा मारा केलेला आहे. जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकाला लगेच सुरुवात करा. नो टीम मीटिंग, नो टाइम पास. टाइम इज मोर दॅन मनी. बघा, जर तुम्ही कधी सकाळी वर्तमानपत्र विकत घ्यायला गेलात तर जवळजवळ 5 रुपये किंवा 10 रुपये तुमच्याकडे मागतील. परंतु तेच वर्तमानपत्र जर तुम्ही संध्याकाळी घ्यायला गेलात तर रद्दीच्या भावामध्ये विकलं जातं. हा वेळेचा महिमा आहे आणि म्हणून वेळेचं भान आपण बाळगलं पाहिजे. मानवी आयुष्यामधील सर्वाधिक बलशाली संकल्पना आहे वेळ. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलेन, जर्मनीचा तो महान वैज्ञानिक. त्याच्यासाठी देखील घड्याळाचे 3 काटे कधीही थांबलेले नाहीयेत. तिसऱ्या षटकाची ही सुरुवात आहे. यंदाच्या हंगामामध्ये
भाविक विनोद गरज जो सध्या गोलंदाजी मार्कवर आहे, फार महागडा ठरला, एक्सपेन्सिव्ह ठरलाय. पुनरागमन करेल का या मॅच मध्ये हे मात्र बघण्यासारखं आहे. रिचा आहे स्ट्राईकवर, सन्मान दिलेला आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फार वेगाने क्षेत्ररक्षक पुढे गेले होते. आणखीन एक धाव समाविष्ट केली जाईल. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये गुड पॅच बॅड पॅच येत असतात. काही खेळाडूंनी दिवस गाजवलेले असतात, काही खेळाडू दिवस गाजवीत असतात, काही खेळाडू दिवस गाजवणार असतात. परंतु भाविकला आपण एकच सांगूयात, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो कमबॅक करू शकतोय. यंदाची केपीएल थोडीशी एक्सपेन्सिव्ह ठरलेली आहे, खूप महागडी गोलंदाजी त्याने केलेली आहे. वन्स अगेन रिव्हर्स अटेम्प्ट आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. प्रज्योत पवारच्या खेळीस पूर्ण विराम. सुंदर क्षेत्ररक्षण. गिरीश दयानंद पाटील गोवाडे यांनी झेल परिपूर्ण केलेला आहे. फलंदाज बाद. शाबास डीजे ऑपरेटर. पुढच्या वर्षी देखील तूच फलकावर सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल. धावसंख्येचा ग्राफ थोडासा खालावलेला आहे. संगीत खरं तर सध्या कलियुग सुरू आहे आणि प्रचंड ताणतणाव असतो, तो दूर करण्याकरिता संगीत हे चांगलं माध्यम आहे. डीजे विराज सध्या मैदानाला नाचवत आहेत. 16 धावा आहेत फलकावर आणि 2 गडी गारद. नव्याने फलंदाज मिस्टर तुषार पाटील, काटाळे गावातून बिलॉंग करणारा हा क्रिकेटपटू फलंदाजी मार्कवर. शॉर्ट लेग मध्ये चेंडू निघून गेलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा, तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव आलाय. भाविक या षटकामध्ये कदाचित स्वतःचा कमबॅक देखील करू शकतोय. षटकातील चौथा बॉल घेऊन सुपर्ब डिलिव्हरी. ऍब्सोल्युटली ग्लिटरिंग ट्रेमेंडस बॉलिंग. काय चेंडू होता. तेज तर्रार स्पायसी तिखट गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे. फास्ट अँड फ्युरियस. भाविक विनोद गरत, ब्रँड ऑफ नेटाळी, खूप चांगला बॉल रिलीज केला. यावेळेस मात्र आउटफील्ड सुसाड लॉंग स्टॉप रिझनला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आहे. 20 धावा फलकावर 2 गडी गारद. वेलकम बॅक. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला हा फटका आणि अशा प्रकारे एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती आहेत 22 धावा. गाई करा, जास्त वेळ घेऊ नका. पाण्याची सुव्यवस्था जरूर केली जाईल, परंतु फटाफट पाणी पिऊन फटाफट सुरुवात करा. आज 9 मॅचेस आपल्याला परिपूर्ण करायच्या आहेत, जास्त वेळ नाहीये आणि वेळेचं भान आपल्याला बाळगावंच लागेल. कसं आहे आदित्य, तुम्हाला जर एका संपूर्ण वर्षाचं महत्त्व विचारायचं असेल तर तुम्ही वार्षिक परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारू शकतात एका वर्षाचं महत्त्व किती मोठं आहे. एका महिन्याचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर अशा आईला विचारा जिने 8व्या महिन्यामध्ये आपल्या बाळाला जन्म दिलेला असतो. एका आठवड्याचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर साप्ताहिक विकणाऱ्या संपादकाला तुम्ही विचारू शकतात की एका आठवड्याचं महत्त्व हे किती मोठं आहे. एका तासाचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर आताच व्हॅलेंटाईन डे पार पडला, त्या प्रियसीला तुम्ही विचारा. 1-1 तास ती प्रतीक्षा करत असते. एका तासाचं महत्त्व किती मोठं आहे. एका मिनिटाचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच ज्याची गाडी चुकलेलं आहे त्याला विचारू शकतात की एका मिनिटाचं महत्त्व किती मोठं आहे. एका सेकंदाचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच जी व्यक्ती अपघातामधून वाचलेले आहे त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकतात की एका सेकंदाचं महत्त्व किती मोठं आहे. आणि एका प्रति सेकंदाचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर वर्षभर मेहनत करून
मॅरेथॉन मध्ये उतरलेला तो जो धावपटू असतो ज्याच्या एका प्रति सेकंदामुळे गोल्ड मेडलचं रूपांतर सिल्वर मेडल मध्ये होतं, त्याला तुम्ही विचारू शकतात की एका प्रति सेकंदाचं महत्व किती मोठं आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 9 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत, म्हणून आपल्याला घाई करावी लागेल आणि आपल्याकडे जास्त पर्याय नाही आहेत, आपल्याकडे जास्त ऑप्शन नाही आहेत. घाई करा, लवकरात लवकर सामने फिनिश करा, कारण 9 मॅचेस म्हणजे 108 ओव्हर्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला रिलीज करायच्या आहेत आणि त्याकरिता थोडंसं स्पीडअप तर करावं लागेल. वेळेचा महिमा अगणित आहे. आदित्य, आपण लहानपणी जेव्हा शाळेमध्ये जायचो, सकाळी जेव्हा शाळेची घंटा वाजायची खूप राग यायचा, कारण शाळा सुरू व्हायची, परंतु संध्याकाळची घंटा जेव्हा वाजायची तेव्हा मजा यायची. वेळेचा महिमा फार मोठा आहे. यावेळेस मात्र अपिश पद्धतीने खेळलेले आहेत. गोलंदाजाला पनिश केलाय, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. प्रीतम दीपक पाटील ब्रँडेड चौकार, गुड शॉट. धन्यवाद. 26 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. चला चेंडू लवकर येऊ द्या. स्पीडअप 26 धावा, 2 गडी गारद झालेल्या आहेत. रिचीचा स्ट्राईक रेट सध्या 200 आहे. 5 चेंडूंमध्ये 10 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय आणि गैलाई वरदान नावचे आदरणीय चातकजी मधुकर सोगले यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 26 या धावसंख्येवर. मिचचा पुढील बॉल, चांगला चेंडू आहे. चौकारानंतर डॉट बॉल. बेस्ट वर्सेस बेस्ट. रिची ऑन स्ट्राइक. वाव, यॉर्क लेनचा बॉल होता, सन्मान देण्यास भाग पडलेला आहे. फक्त दिशा प्रदान केली होती रिची यांनी आणि 2 धावा तिथे पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. कुणबी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. प्रत्येक कुणबी खेळाडूचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये मी खेळावं, माझं नाव मोठं करावं, गावाचं नाव मोठं करावं, क्रिकेटच्या खेळामध्ये माझ्याकडे जे कसब कला आणि कौशल्य आहे ते मी दाखवून द्यावं. याकरिता प्रत्येक कुणबी खेळाडू प्रयत्नशील आहे. व्हाईट बॉलचा इशारा. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजेच मैदानामध्ये भरत लक्ष्मण पाटील यांना देखील आपण पाहतोय. आपल्या साखरे गावचा कोहिनूर आहे. यंदाच्या हंगामामध्ये भरत तितक्याशा स्पर्धा खेळला नाही, परंतु बॅक इंजुरी असताना देखील तो केपीएल मध्ये मात्र आवर्जून उतरलाय. यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात केपीएलचा क्रेज काय. ते दिग्गजातील दिग्गज खेळाडू देखील मैदानामध्ये तुम्हाला जरूर आवर्जून बघायला मिळेल. स्वतःची नोकरी, शिक्षण, व्यवसाय बाजूला ठेवून आणि भरत लक्ष्मण पाटील साखरे गावचा हा एक सुपरस्टार आहे. बॅक इंजुरी असताना देखील उतरलाय. या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. लॉफ्ट केलाय, चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. क्या बात है तुषार पाटील. डाल के गमछा कंधा पर, निकल गई न काम धंदा पर. तुषार भाऊ कापसापेक्षा मऊ, 6 धावांचा खाऊ. षटकार. चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. काय जबरदस्त फटका खेळलाय. 36. आता 36 धावा परिपूर्ण झालेला आहेत. 4थ्या षटकाचा खेळ सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. जर करंट रन रेटचा विचार आपण केला तर 9.39. चला स्पीडअप, जास्त वेळ घेऊ नका. चांगला बॉल आहे. 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय. 36 धावा, 2 गडी गारद. कमॉन डीजे. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा
मनात काय करतय कोणे देशी देऊ कोणे गावी देऊ सांग तुझ्या मनात काय करतय कोणे देशी देऊ कोणे गावी देऊ सांग तुझ्या मनात काय करतय धन्यवाद. पाचव्या षटकाला सुरुवात होत आहे. नेटाळे एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर भाविक गरत. वेगवान चेंडू होता आणि काय झेल परिपूर्ण केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रभागामध्ये. जित पाटील काटाळे गावातून बिलॉंग करणारा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. शॉर्ट लेग मध्ये तैनात होते जित आणि खूपच सुंदर झेल त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. जितकडे वेळ खूप कमी होता परंतु जितचं टॅलेंट मोठं आहे आणि त्याने हा झेल परिपूर्ण करून दाखवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. रिचीचे महत्वपूर्ण विकेट आलेले आहे. आता 36 या धावसंख्येवरती 3 गडी कार्यरत झालेले आहेत. नवीन फलंदाज मुख्य प्रांगणामध्ये आपण पाहू शकाल मिस्टर आकाश पाटील. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड केला यंदाच्या वर्षामध्ये आकाश निलेश पाटील यांनी. हा स्पेल चांगला आहे भाविकचा. आतापर्यंत खूप एक्सपेन्सिव्ह ठरले होते परंतु हा कमबॅकचा इशारा आहे. ओहो हो, यावेळेस मात्र स्लॉक स्वीपचा प्रयत्न आहे. आकाश निलेश पाटिलच्या बॅट मधून ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये सिर्फ अपने टीम की जरूरत देखते हैं. सिक्सर. 6 धावा. वेलकम बॅक. फॉर्म मध्ये गडी फॉर्म मध्ये आहे. 6 चेंडू 6 षटकार. खाण्याचं काम नाहीये परंतु पंच काय सांगताय, चेंडू हवाय का? चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. 42 धावा. दीपेश अधिकारीच्या विरोधामध्ये तो किस्सा घडला होता. खरं तर दुकटनचं जे मैदान आहे चामुंडा क्रीडा संकुल ते फारच बाटापीच आहे आणि तेथे चेंडू जो आहे तो बॅटवरती इझिली चढतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट दुकटनच्या मैदानाबद्दल दुसरी महत्वाची गोष्ट अशी देखील आहे, तेथे लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगची जी बाउंड्री आहे थोडीशी जवळ आहे आणि अशा स्थितीमध्ये आकाशने अक्षरशः अखंड तांडव केलं होतं. 6 चेंडू आणि 6 षटकार 2026 मध्ये दुकटन गट प्रीमियर लीग मध्ये त्याने खेचलेले आहेत. एक गुणवत्तापूर्ण फलंदाज आहे. यावेळेस सलग 2 चेंडू 2 षटकार. चेंडू निघून जातोय. छो 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 मंतर षटकार. बात आहे. आता 48 धावा झालेल्या आहेत. आकाशचा स्ट्राईक रेट बघा, 400चा स्ट्राईक रेट आहे. 3च चेंडू त्याने फेस केलेला आहेत आणि 12 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. ते वाईट बॉल आहे. यस, 1 बाउन्सचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. जर मेरीबोलॉन क्रिकेट क्लबचे रूल्स आपण पाहिले, आणखीन एक जर असा बाउन्सर रिलीज झाला तर नो बॉल दिला जाईल आणि म्हणून पंचांनी तो इशारा देखील केलेला आहे की यानंतर मात्र गोलंदाज आपण बाउन्सर रिलीज करूच नका, अदरवाईज दंडित केलं जाईल. त्या नियमांशी कटिबद्धता बाळगावी लागेल. 49 धावा 3 गडी गारद. गती परिवर्तन, इनसाइड आउट खेळण्याचा मनसुबा आणि हा देखील चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. आकाश निलेश पाटील घराण्यामध्येच क्रिकेट दडलेलं आहे. आकाशचे पिताश्री निलेश बाळाराम पाटील एक दर्जेदार क्रिकेटपटू, कुणबी क्रिकेटचे भीष्म पितामह. त्यांचे काकाश्री राकेश बाळाराम पाटील त्यांनी देखील कुणबी क्रिकेट करिता भरपूर वर्ष सेवा केलेलं आहे आणि जे बालकडू आहे ते लहानपणापासून त्याने प्राशन केलेलं आहे आणि अतिशय गुणवान खेळाडू आहे. 2018 मध्ये अक्षय नरेश घरत
अर्थातच काटाळे एक्सप्रेस सध्या अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये जो खेळाडू गाजतोय त्या खेळाडूच्या विरोधामध्ये देखील 6 चेंडूंमध्ये ह्याच आकाशने 28 धावा चोपून काढल्या होत्या असा रेकॉर्ड आहे आकाश निलेश पाटीलचा 2018 मध्ये, म्हणजे 8 वर्षांपूर्वी हा देखील किस्सा घडलेला आहे. आणि यंदाच्या वर्षाचा तर उल्लेख करायलाच नको, यंदा तर वेगळ्या फॉर्म मध्ये आकाश, जिथे तो प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकारच खेचतोय. 53 धावा फलकावर 3 गडी गारद, पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच, स्वतःचं जे धोरण आहे ते आक्रमक आहे. आकाशच्या माध्यमातून अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे 53 धावा फलकावर. आकाशच्या येण्याने जो धावसंख्येचा जो ग्राफ्ट आहे तो हलकासा उंचावलेला आहे आणि करंट रन रेट मध्ये देखील थोडीशी वाढ झालेली आहे. घेऊयात आपण एक छोटासा ब्रेक, वळ्यात मॅच मध्ये. घाई करा यानंतर होणारी जी लढत आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार. दोन्ही संघांचे आयकॉन खेळाडू अथवा कर्णधार आपण लवकरात लवकर या. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता अपकमिंग मॅच दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. गवळी पॅन्थर्स लालोंडे वर्सेस तेजस्विनी फायटर्स दहिसर. फुलटॉस ऑन साइड ला फटका दर्जेदार, सीधा मैदान के बाहर जाओ और गेंद को ढूंढकर लाओ. फलंदाजांनी चॅलेंज देखील केलंय की कदाचित हा चेंडू कमरेच्या वर तर नाही आहे ना. या थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं. तुषार पाटील काटाळे, सुंदर फलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. तुषारच्या बॅट मधून पंचांना चॅलेंज करण्यात आलेलं आहे. बघूया नक्की काय निर्णय येतोय. चेंडू कमरेच्या वरती आहे किंवा नाही, विमर आहे किंवा नाही. डिसिजन इज पेंडिंग नाउ. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 59 59 धावा 3 गडी गारद. क्लुवर टप्प्याचा बॉल आहे. आणखीन एक सिंगल येत आहे. चांगली टोटल 60 धावा तर झालेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूंचं येणं शेष आहे. तेजस्विनी फायटर दहिसर आणि गवळी पॅन्थर्स लालोंडे आयकॉन अथवा कर्णधार लवकरात लवकर या नाणेफेकीची प्रक्रिया कंप्लीट करण्यासाठी. पहिल्या सत्रातील 4 चेंडू अजूनही शेष. गोलंदाज आशिष. सर टायमावर लक्ष द्या, वेळेवर लक्ष द्या. टायमर लावलाय ना, टीम मीटिंग जास्त होत आहेत. ते पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलेलं आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. कॉन सिक्स्टी 60 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील आणि खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 62 धावा परिपूर्ण. मिस्टर मृणाल दिनेश पाटील नावजे गावातून बिलॉंग करणारा फलंदाज सध्या बॅटिंग स्टान्सवर आहे. या सत्रामधील अजूनही 2 चेंडूंचं येणं शिल्लक आहे. आशिष 5वा बॉल घेऊन. वाव काय वेग आहे. सॅक्रिफाईस करण्यात आलेला आहे, विकेटचा त्याग करण्यात आलाय. कॉन
Welcome back. Last ever one delivery is remaining now. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झालेले आशिष पाटील ब्रँड ऑफ तामसई यांच्या माध्यमातून पहिल्या सत्राचा खेळ परिपूर्ण विजयासाठी 64 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट मॅचच्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. गवळी पॅन्थर्स लालोंडे वर्सेस तेजस्विनी फायटर्स दहिसर. लवकरात लवकर या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करून घ्या ही विनंती आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. 64 धावांचं टार्गेट. काय होईल नक्की या मॅच मध्ये ऐकूया त्या गीतानंतर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव. डीजे ह्या कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KPLचं जे 8वं पर्व आहे, ह्या 8व्या पर्वासाठी आम्हाला आयोजनासाठी विशेष ज्यांचं सहकार्य लाभलं ते आमचे लहान बंधू सन्माननीय प्रतीक उर्फ बबलू पाटील चहाडे यांच्या स्वागतासाठी मी योगेश पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे, कारण निश्चितच त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं. कॅमेरामॅन यूट्यूब आपण जरा हे स्वागताचं चित्र जरा चित्रीकरण करावं. पुढील सामना तेजस्विनी फायटर्स विरुद्ध गवळी पॅन्थर्स. ह्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी निमंत्रित करतोय जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे कुटुंबीय मयूरजी नाईक. कॅप्टन आहेत प्रतिस्पर्धी मिलिंद पाटील आणि नाईक कुटुंबाचे आणखीन एक नाईक गणेश नाईक प्रतिस्पर्धी कर्णधार. हा सुवर्ण योग आहे. चला आता आपण दुसऱ्या सत्राकडे वळूयात. 64चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. एका बाजूने भाविक बबन पाटील आहे, आपल्या हालोली गावातील प्रतिभा संपन्न खेळाडू, आणि त्याच्या साथीने जितेश शिलार आहे, पोचाडे गावातील आक्रमक फलंदाज. त्यांना 64 धावा चेस करायच्यात. या मॅच मध्ये कुणबी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. एका वेगळ्या लेवलची स्पर्धा आहे. IPLच्या धर्तीवर आदित्य 2016 मध्ये जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली, तुझ्या माहितीसाठी मी जरूर सांगेन की तेव्हा पालघरमध्ये जास्त लीग स्पर्धा होत नव्हत्या, परंतु KPL कडून अनेक स्पर्धांनी आदर्श घेतला. आपल्या KPLची जी कमिटी आहे त्यांच्याकडून ब्लूप्रिंट घेऊन गेलंय आणि त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये अनेक समाजातील लीग फॉर्मॅटमधील स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. असा ह्या KPLचा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास आहे. आणि म्हणून कुणबी समाजाच्याच नव्हे तर पालघरकरांच्या नखशिखांत म्हणजे अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अधिराज्य करणारी स्पर्धा आहे कुणबी प्रीमियर लीग 2026. सदोदितपणे, अखंडपणे आणि अविरतपणे या स्पर्धेची वाटचाल राहील आहे. दीपेश, एक जुने जाणते अष्टपैलू खेळाडू सन्माननीय योगेश पाटील हालोली. योगेश पाटील हालोली बंधू, आपण व्यासपीठावर यायचं आहे.
पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार. प्रीतम दीपक पाटील रिची. ही फार मोठी डोकेदुखी ठरलंय. आता चेंडूमध्ये तितकीशी खराबी नव्हती, परंतु वेग जास्त होता आणि गुडलँड स्पॉटवरून चेंडू इतका राईज झाला, नैसर्गिक ही उसळे नॅचरल बाउन्स होता. तेथे यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅन दोघेही प्रेक्षक बनून राहिले. सरळ चेंडू सीमारेषा पलीकडे. हा चौकार आहे. 4 धावा फलकावर सजलेल्या आहेत. हा फटका फसलाय, परंतु झेल देखील सुटलाय. आयुष्यमान भवचा हा आशीर्वाद दिलेला आहे. रिचीच्या रिॲक्शन सर्व काही सांगून जातात. बुडत्याला काडीचा आधार असतो आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार तो मिळाला नाही आणि त्या कारणास्तव हा झेल सुटलेला आहे. काल देखील एक झेल सोडला हॅरी ब्रुकने आणि त्यानंतर संजू सॅमसनने काय केलं ते सर्वांना ठाऊक आहे. 89 धावांची एक जबरदस्त खेळी त्याने साकारली, परंतु अक्षर राजेशभाई पटेलने झेल सोडले नाही. त्याने झेल पकडलाय आणि भारतीय संघ विजयी झाला. येथे जीवनदान मिळालेलं आहे. अक्षर राजेशभाई पटेल बापूची चर्चा सध्या संपूर्ण भारतामध्ये आहे आणि इंग्रजांना बापू हा नेहमी नडतो. इतिहास देखील साक्षीदार आहे. इतिहासामध्ये देखील बापूच नडले आणि कालच्या सामन्यामध्ये देखील बापूच नडले. एक बापू जो संपूर्ण इंग्लंड देशाला करतो बेकाबू आणि कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त एक क्षेत्ररक्षण झाला. आता मैदानामध्ये 2 चौकार आलेले आहेत. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 300चा स्ट्राईक रेट आहे. एक झेल देखील सुटलेला आहे. थोडीशी चलबिचल निराशेचं वातावरण आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये, परंतु क्रिकेट खेळत असताना या गोष्टींवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही नेहमीच पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळणं फार अपरिहार्य मानलं जातं. थिंकिंग पॉझिटिव्ह, सकारात्मक ऊर्जा मेंटेन ठेवावी लागते आणि ते हलक्याशा हाताने हा फटका सजवलाय. आणखीन एक सिंगल आहे. ते रिॲक्शन हे अग्रेसिव्ह क्रिकेट आहे. विराट कोहलीची थोडीशी तुम्हाला आठवण येणार ज्या पद्धतीने सध्या आपण दृश्य पाहतोय. 10 धावा फलकावरती परिपूर्ण झालेले आहेत. विदाऊट लॉस आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर विद्यमान आहे. टार्गेट 64चा आहे. 64 धावा चेस करायच्या आहेत. भगवे बादल काटाळे या संघाला भाविक बबन पाटील आणि त्यांच्या साथीने जितेश शेलार असे 2 धाकड फलंदाज. रिचीचा पुढील बॉल. वाईट बॉल. खराब चेंडूचे संकेत. समवेत 1 बाउन्स देखील दर्शवलेला आहे पंचांनी. आता 11 धावा झालेल्या आहेत. प्रतिषटक सरासरी जर आपण पहिला 11 धावा जरी आला तरी देखील टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात. जितक्या धावा हव्या आहेत तितक्या धावा आलेल्या आहेत. जास्त रिस्क घेण्याची गरज नाहीये. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आणि हा देखील झेल सुटलाय. गोलंदाजावरती आदित्य या षटकामध्ये क्या बात आहे. पंचांना देखील चार्ज केलाय आणि ह्या षटकामध्ये गोलंदाजावर फलंदाजापेक्षा क्षेत्ररक्षकांचंच दडपण जास्त राहिलं. फलंदाजाने हल्ले कमी केले. फलंदाजाने आपल्या बॅटने हल्ले कमी केले. क्षेत्ररक्षकांनी मानसिक हल्ले जास्त केलेले आहेत. या ओव्हरमध्ये 12 धावा विदाऊट लॉस. पंच मात्र टांगा पलट्यांनी घोडे फरार अशी अवस्था पंचांची झाली होती आणि हात देखील जे सुटलेला आहे. एका षटकामध्ये 3 झेल सोडण्यात आलेले आहेत. ये क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है, हाच प्रश्न विचारावा लागेल. दीपेश, ह्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय योगेश पाटील हालोली इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमचे अध्यक्ष
दिनेश पाटील यांना आपण योगेश बंधूंचं पुष्पगुच्छ देऊन सरचं स्वागत करायचं आहे. भाविक पाटील यांचे ते मैदानातील खरे तर एक गुरु आहेत. भाविकचा खास करून भाविकचा खेळ पाहण्यासाठी इथे आलेले आहेत ते. खूप खूप स्वागत आहे योगेश भाऊ. आदित्य, एका षटकामध्ये 3 झेल सुटले. आपण आता एका नवीन चर्चेला फोडणी घालूयात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा महागड्या झेलचा विचार केला जातो, येथे 3 झेल सुटले. 148 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये सामन्याची स्थिती काय तर 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि या 30 चेंडूंमध्ये जिंकायचं असेल तर अजून देखील 51 धावा करायच्यात भगवे बादल काटा या संघाला. सर्वात महागडे झेल 1999 मध्ये जो हर्षल गिब्सने स्टीव्ह वॉ यांचा झेल सोडला होता. स्टीव्ह वॉने पुढे जाऊन 120 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपच्या बाहेर गेला. ऑस्ट्रेलिया जिंकला. हा एक महागडा झेल आहे. त्यानंतर 2023 मध्ये जो ग्लेन मॅक्सवेलचा झेल सुटला होता 24 धावसंख्येवर, तो देखील झेल. दीपेश एकच मिनिट जरा सर. दीपेश टायमरवर लक्ष ठेव आणि पंच टीम मीटिंग वर लक्ष ठेवा. कंटिन्यू. तो दुसरा महागडा झेल होता आणि या झेलमध्ये म्हणजे जे झेल सुटल्यामुळे तुम्ही स्पर्धेमधून अक्षरशः बाहेर गेलेलात अशा प्रकारचे झेल, तसा ह्या एका षटकामध्ये 3 झेल सुटल्या आणि त्याचा भुर्दंड आज दोन्ही फलंदाज भाविक बबन पाटील आणि जितेश शेलार यांनी दुपारी जेवणामध्ये वरण भात नाही तर नशीब खाल्लेलं आहे आणि त्यांना मिळालेली जीवनदानं. बर्मुडा ट्रँगलमध्ये असं म्हणतात की बर्मुडा ट्रँगलमध्ये गेल्यानंतर जहाज डुबकी घेतात, तिथे काहीतरी गडबड आहे. आणि ह्या पहिल्या षटकाचा जो मी खेळ पाहिला आहे, मला CID शोची आठवण आली. कुछ तो गडबड आहे दया. एका षटकामध्ये 3 झेल सुटल्या. आता 14 धावा विदाऊट लॉस, 28 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि अजूनही 50 धावा करायच्या आहेत. कधी कधी नशिबाची साथ देखील खूप असते खेळाडूंना. ती नशिबाची साथ किस्मत की देवी मेहरबान, सर सलामत तो पगडी 50. लॉफ्ट केलाय, ऑन साइडला चेंडू निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित ओंजळीमध्ये. सरते शेवटी हा झेल मात्र परिपूर्ण होतोय. मृणाल दिनेश पाटील यांनी खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. जितेश शेलारच्या खेळीचा अंत गॉन. धन्यवाद. 14 धावसंख्येवरती पहिला झटका लागलेला आहे भगवे बादल काटाळे संघाला. आता नव्याने फलंदाज आलेले आहेत स्मिथ पाटील, ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडलेली आहे. नावजेकरांना अभिमान आहे की आमच्या गावातील खेळाडू आहे ज्याने दुपारचं सत्र गाजवून दाखवलंय. एक नवोदित चेहरा. KPL कमिटी खुश आहे कारण यंदाच्या हंगामामध्ये भरपूर नवीन चेहरे आहे आणि त्यांचं प्रदर्शन एमर्जिंग स्टार आहेत. नवतरुण उभरते सितारे, रायझिंग स्टार्स, आणि त्यांचा खूप चांगला खेळ आपण पाहतोय. त्या यादीमधील खेळाडू अर्थातच स्मिथ पाटील, ब्रँड ऑफ नावजे, फलंदाजीसाठी आलेले आहेत. वेळेकडे लक्ष आहे पंच, आपण सुरू ठेवा. का असेल तर आम्ही इथून अनाऊन्स करू. फुलटॉस ऑन साइडला चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. धन्यवाद. 18 धावा कंप्लीट. फुलटॉस मिळाला होता आणि त्यावरती तुटून पडलेले आहेत स्मिथ पाटील. मनापासून स्वीकार केला, आ बैल मुझे मार, अशी स्थिती होती.
खूप सुंदर चौकार स्मिथ पाटीलच्या बॅटमधून. फुलटॉस आहे, स्लॉक स्वीप खेळलेला आहेत. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 2 चेंडू 2 चौकार. स्मिथ पाटील ऑन फायर. पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. धन्यवाद. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार खेचलेले आहेत. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत स्मिथ पाटील. इनोव्हेटिव्ह स्ट्रोक सिलेक्शन मोठ्या प्रमाणावर, गुडघ्यांचा प्रभावी वापर करतात. बॅकलेफ्ट सुरेख पद्धतीने यूज केली जात आहे. मनगटांचा देखील तितकाच सुंदर प्रयोग आहे. सुरेख रिस्ट वर्क. 2 चौकारांनंतर शेवटी एक डॉट येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 22 धावा आहेत स्कोर कार्डवर आणि 1 गडी करत. चला नेक्स्ट ओव्हर लगेच सुरू करा. घाई करा, घाई करा. 9 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावांचं टार्गेट आता समोर राहिलेलं आहे. कुणबी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. मोठ्या थाटामाटामध्ये या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन करण्यात आलेलं आहे. चोवीस मध्ये 42ची आवश्यकता असताना भाविक पाटील अजूनही मैदानामध्ये. रिची वैयक्तिक कोटातील दुसरा आणि सांघिक स्वरूपातील तिसरं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटची अनुभूती चहाडे क्रीडा संकुलामधून आपण अनुभवू शकतात. खुलवर टप्प्याचा बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता प्रीतम दीपक पाटील यांनी आणि हा चेंडू मात्र निर्धाव आहे. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 11च्या घरामध्ये पोहोचलाय. त्याला कुठेतरी कंट्रोल करावं लागेल भाविक बबन पाटील यांना, कारण हा रिक्वायर्ड रन रेट जसजसा वाढेल फलंदाजांवरती दडपण देखील वृद्धिंगत होणार. हा देखील यॉर्क लेनचा बॉल होता, तिथे एकच धाव आलेले आहे. सुंदर सुरुवात होते या षटकाची. फलकावरती आतापर्यंत 23 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रीतम दीपक पाटील चांगल्या पद्धतीने दोन्ही चेंडू यॉर्क लेनचे आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बघा आता रिचीने बरोबर एक बॅकवर्ड स्क्वेअरला घेतलेला आहे. त्याला माहित आहे की जास्तीत जास्त स्लॉक स्वीपच खेळतोय. स्लॉक स्वीप अदरवाईज फॉलिंग स्वीप हे 2 महत्वपूर्ण फटके आहेत स्मिथ पाटीलचे. आणि स्मिथला तो आठवण करून देतो की दररोज दिवाळी नसते. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बरोबर एक क्षेत्ररक्षक घेण्यात आलाय स्मिथच्या खेळीला अनुसरून आणि स्मिथने लगेच रिव्हर्स अटेम्प्ट केला. त्याला ठाऊक आहे आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जरी आपण फटका खेळलो तरी चौकाराने थोडंसं कठीणच आहे, कारण तिथे प्रज्योत पवार यांना तैनात करण्यात आलं होतं. सुंदर सुरुवात झालेली आहे या षटकाची. 3 चेंडूंमध्ये विशेष धावा आलेल्या नाहीयेत. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 40 धावा करायच्या आहेत. रिची आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू निघून चाललाय. खो 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 खो. गोलंदाजाला धो 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 धो. षटकार. वेलकम बॅक. खतरनाक स्ट्रोक होता. पावलांचा वापर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि त्यानंतर वायडिश लॉंगअपच्या वरून हा षटकार. 20 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 20 चेंडू 34 धावा. आतापर्यंत या षटकातील तिसरा यॉर्कर आहे. रिची 100% समर्पणासहित गोलंदाजी करतात. या आधीच्या चेंडूवरती त्याने स्लोवर वन रिलीज केला आणि भाविकने तो बरोबर रीड केला म्हणून तिथे षटकार आला.
अदरवाईज पुन्हा मग एकदा आपला ब्रह्मास्त्राकडेच गेलंय. आणखीन एक यॉर्क रिलीज केला, परंतु भाविक रेडी होते. तिथे डबलचं रोटेशन झालंय. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा करायच्या आहेत. हा देखील यॉर्कर आहे. 6 मध्ये 4 यॉर्कर्स. प्रीतम दीपक पाटील, क्या बात आहे यार, हॅट्स ऑफ आहे. खूप सुंदर हे षटक होतं, परंतु समोर भाविक होता आणि त्या कारणास्तव धावा मात्र थांबला नाही. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 33 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता 18 चेंडूंचं येणं शेष आहे. विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. पाण्याची सुव्यवस्था केली जाते. तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रंग फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा कुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राजा फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा कुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राय फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा कुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. धन्यवाद. जास्त वेळ घेऊ नका. चला फटाफट सामन्याला सुरुवात करा. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 31 धावा करायच्या आहेत. खूपच सुंदर रिचीचं षटक बघण्यासारखं होतं. 6 मध्ये 4 यॉर्कर्स. यॉर्क क्लेनचा चेंडू जर रिलीज करायचा असेल ना, रक्ताचं पाणी करावं लागतं आणि ॲक्युरेसी प्रॉपर असावी लागते. प्रॉपर. तर ते तुम्ही थोडीही चुकी करू शकत नाही, कारण यॉर्क लेंथमध्ये चुकी झाली तर एक तर फुलटॉस मिळतो, अदरवाईज प्रॉपर रडारमध्ये चेंडू निघून जातो. परंतु रिचीने खूपच चांगली गोलंदाजी केली होती. भाविकने खेचलेला एक षटकार आणि तेथून तो रिक्वायर्ड रन रेट थोडासा कमी झाला. आता 18 मध्ये 31 करायच्यात. गैलाई वरदान नावचे न खचता न डगमगता खेळावं लागेल या मॅच मध्ये. अजूनही भरपूर शक्यता शेष आहेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर कधीही स्वतःला कमी लेखायचं नसतं. म्हणतात ना आदित्यजी, जर तुम्हाला 5 करोड रुपयांचा चेक लिहायचा असेल तर 5 रुपयांच्या पेनची आवश्यकता लागतं. संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही. म्हणून या मॅच मध्ये आपण धावा डिफेंड करू शकतो हा आशावाद आणि तो कायम ठेवावा लागेल गैलाई वर्धन नावचे संघाला. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोवाडे गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू आकाश निलेश पाटील सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. 18-31 हे समीकरण आहे. ते कोलॅबरेशनचा अभाव होता. एका रुळावरती 2 गाड्या आल्या. भाविक स्ट्रोक मेकिंग करत असताना थोडेसे बिझी होते आणि नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज तो थेट मात्र धावत सुटला. त्या कारणास्तव धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेल्या आहेत. कोलॅबरेशन, जुगलबंदी, कोऑर्डिनेशन, यस, नो अँड वेट या 3 शब्दांचा उच्चार तो झालाच नाही आणि त्या कारणास्तव इथे गडीगारच झालेला आहे. बॅटर मैदानामध्ये आता दोन्हीही भाविक आहेत. एका बाजूने भाविक बबन पाटील, दुसऱ्या बाजूने भाविक विनोद घरत. आकाश षटकातील पुढील बॉल घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना भाविक करिता फील्ड अटॅक काय तर ॲक्युरेट एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आहे आणि एक काऊ फेज. लॉंग लेग रिक्त भाविक करिता. काय जबरदस्त वेगवान चेंडू होता. पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलेलं आहे आणि या बॅक टू बॅक विकेट्स. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर धावचीत आणि त्यानंतर भाविक देखील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. नडल तू असल्यावर फर पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद
धन्यवाद. नवीन फलंदाज क्रिश बिपिन पाटील यांची एंट्री झालेली आहे मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर धावचित, दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचित अशा स्वरूपामध्ये दोन फलंदाज बाद झालेले आहेत. चांगली सुरुवात आकाश निलेश पाटील यांना मिळालेली आहे आपल्या स्पेलमध्ये. क्रिश ऑन स्ट्राईक. वेगावरती स्वार झालाय आकाश. भन्नाट वेग आहे गोलंदाजीमध्ये. 3 चेंडूंमध्ये मोमेंटमला थोडंसं शिफ्ट केलेलं आहे. आता 15 चेंडू आणि 31 धावा अशी स्थिती निर्माण झालाय. आकाश निलेश पाटील रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर बनलाय आणि भन्नाट वेगाने तिखट स्पायसी गोलंदाजी सुरू आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन अप ड्राईव्ह खेळलेले आहेत क्षेत्ररक्षक. खूप छान पद्धतीने चेंडूला गॅदर करतात. मृणाल दिनेश पाटील यांचं बहारदार क्षेत्र रक्षण आहे. जबरदस्त गोलंदाजी होते आकाश निलेश पाटील यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये 1च धाव दिलेले आहे. तर 14 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता भगवे वादळ काटाळे या संघासमोर. या षटकातील पहिला खराब चेंडू आहे. लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. भाविक विनोद गरजच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार. निर्णायक स्वरूपाचा षटकार. 6 धाबा. खूप चांगला फटका खेळलाय. खूप आवश्यकता होती या फटक्याची, कारण आता 13-23 असं समीकरण तयार झालेलं आहे. योग्य वेळी योग्य फटका आलाय भाविक विनोद गरजच्या बॅट मधून. खूपच सुंदर फलंदाजीचं प्रत्येक. कारण मला अजूनही गैलाई वर्धन नावजे क्रीडा संकुल आठवते, जेथे तीर्था वॉरियर्स गोवाडे या संघाचा आयकॉन म्हणून भाविक विनोद गरज खेळला होता आणि आपल्या संघाला अंतिम विजेतेपद त्याने मिळवून दिलं होतं. खूप चांगली बॅटिंग केली होती. अंतिम सामन्यामध्ये PS कुणबी किंग या संघाविरुद्ध खेळत असताना एका क्षणाला असं वाटलं होतं की PS कुणबी किंग संघ अंतिम महाविजेता बनेल, परंतु मध्ये उभा राहिला होता भाविक विनोद गरज आणि सरतेशेवटी त्याने धावा चेस केल्या होत्या. पुन्हा एकदा खूप सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. काय बॅटिंग केलंय भाविक विनोद गरज. नेटाळी एक्सप्रेस यांच्या माध्यमातून 1 षटकार 1 चौकार. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण. 45 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12. विजयासाठी 19 धावांचं टार्गेट आता समोर आहे. योग्य वेळेवर योग्य फटके आलेले आहेत, कारण 14 मध्ये 29 धावांची आवश्यकता होती आणि तेव्हा 1 षटकार आणि चौकार खेचलेला आहे. प्रॉपर फिनिशरची भूमिका अदा करत असताना भाविक विनोद गरज यांना आपण पाहतोय. अत्यंत दर्जेदार फलंदाजी करतायत. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती धावा केल्या यापेक्षा तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये येऊन धावा केल्या याचं महत्व अगणित आहे. निदहास ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं होतं दिनेश कार्तिक याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती, सर्वांना असं वाटलं होतं की बांगलादेश संघ विजयी होणार, परंतु दिनेश कार्तिकने ज्या 34 धावा केल्या त्यातही 1 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण तयार झालं होतं, परंतु दिनेश कार्तिक शेवटपर्यंत लढत राहिला. आता स्कोर कार्डवरती जर आपण 34 धावा दिनेश कार्तिकच्या पाहिल्या तर खूप छोट्या वाटतात, परंतु त्या सामन्याची परिस्थिती काय होती ही ज्यांना ठाऊक आहे ते प्रेक्षक सांगू शकतात की या 34 धावा किती मोठ्या आहेत. तशाच पद्धतीने सध्या भाविकने जो 1 षटकार आणि 1 चौकार खेचलाय या धावांचं महत्व मोठं आहे. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 19 धावांचं टार्गेट समोर. मार्मिक उमेश सातवी गोलंदाजी करिता आलेले आहेत. खामलोली बायांचा पाडा येथून ते बिलॉंग करतायत. एक युवा गोलंदाज आहे.
अपकमिंग यंग टॅलेंटला आपण पाहतोय. बारा चेंडू 19 धावा. हे षटक मार्मिकला चांगला हाताळावं लागेल जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल गैलाई वर्धन नावजे संघाला. पहिला चेंडू वाईड आणि चॅलेंज केलेलं आहे पंचांना. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने शाहिद मोमीन आपण यावं आणि परीक्षण करावं. हा चेंडू खराब आहे किंवा नाही याचा निर्णय थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. ब्रँड ऑफ भिवंडी शाहिद मोमीन सर जेपी पॅनलच्या माध्यमातून ॲज अ थर्ड अंपायर टेक्निकल रूम मध्ये कार्यरत आहेत आणि ते पारख करतायत की हा चेंडू कशा पद्धतीने रिलीज झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचेल. पाटील नेटवर्कचे टेक्निशियन त्या ठिकाणी खूप सुंदर चलचित्र प्रस्तुत करतायत आणि ॲज अ टेक्निशियन त्यांचं देखील कार्य दर्जेदार आहे. थोड्याच वेळामध्ये शाहिदजी मोमीन सर आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवणार. डिसिजन इज पेंडिंग नाव. काय घडलंय काय बिघडलंय काय म्हणतोय तर्क आणि काय म्हणतोय वितर्क. इट्स वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. पंचांची खूप सुंदर भूमिका. 1 बाउन्सचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. आणखीन एक बाउन्सर जर आला तर नो बॉल दिला जाईल. मार्मिक उमेश सातवे आपण नियमांशी कटिबद्ध राहा हाच इशारा केलेला आहे पंचांनी. बॅटच्या एजवरती हा चेंडू ब्रश होतोय परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये खूपच सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे योगेश वसंत पाटील नावजे यांच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 17 धावा. 1 ओव्हरची दुनिया बदलते आणि हेच ते षटक आहे. मार्मिक जर इकॉनॉमिकल ठरला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक वेगळी मौज येऊ शकते या मॅच मध्ये. परंतु ह्या षटकामध्ये जर हल्लाबोल झाला तर कदाचित या ओव्हरमध्ये मॅच फिनिश देखील होऊ शकते. 11 चेंडू आणि 17 धावांचं टार्गेट समोर आहे. भाविक ऑन स्ट्राईक. 500चा स्ट्राईक रेट. चांगला चेंडू रिलीज केला जातोय. डॉट बॉल आलेला आहे. युवांनी तुम्हाला किती प्रभावित केलं आतापर्यंत केपीएलच्या या 8व्या हंगामामध्ये. प्रेमित पाटील पहिला तो खेळाडू चमकला ॲज अ यंगस्टर. खूप चांगलं प्रदर्शन. त्यानंतर वेदांत दीपक पाटीलचं प्रदर्शन तितकंच उल्लेखनीय राहिलेलं आहे. आता सद्यस्थितीमध्ये मार्मिकला आपण पाहतोय. त्याने जर चांगली गोलंदाजी केली येथे मार्मिकला चमकण्याची संधी आहे. घणाचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देव पण येत नाही. वर्षानुवर्ष भट्टीमध्ये तापल्याशिवाय सोन्याला देखील योग्य आकार येत नाही आणि येथे मार्मिकला जी संधी मिळालेली आहे त्याचा योग्य फायदा उचलावा लागेल. शेवटच्या षटकापर्यंत तो सामना जीवित ठेवू शकतोय या षटकामध्ये अत्यंत बहारदार गोलंदाजी करून. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं तर झालंय परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि या डबलच्या रोटेशन सहित सद्यस्थितीमध्ये 49 धावा. फारच क्रुशल मोमेंट्स आहेत या मॅच मधले. 9 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. भाविकने आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे. 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक 12 धावांची खेळी त्याने साकारलेली आहे. मार्मिकचा पुढील बॉल वन्स अगेन लॉफ्ट केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि येथे जल परिपूर्ण. क्या बात आहे. मार्मिक उमेश सातवी ब्रँड ऑफ खामलोली बायांचा पडा एक यंग अँड डायनामिक प्लेअर आहे. नवतरुण उगवता तारा आणि सितारा एक रायझिंग स्टार एमर्जिंग प्लेअर आहे आणि मिळालेल्या संधीचा खूप चांगला फायदा उचलतोय. येथे भाविक सारखी मोठी विकेट त्याने गारद केलेली आहे आणि गैलाई वर्धन नावजे संघाच्या आशा अपेक्षा त्याने जीवित ठेवलेल्या आहेत.
काय जबरदस्त ही लढत रंगतदार स्थितीमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांचं लक्ष समोर आहे. खूप सुंदर गोलंदाजी करतायत मार्मिक उमेश सातवी. घाई करा जरा प्लीज. फलंदाज क्रिश पाटील, मीत पाटील, गोलंदाज आपणही घाई करा कृपया. 8 चेंडू आणि 15 धावा. मित मिलिंद पाटील बॅटिंग स्टान्सवर. खोलवर टप्प्याचा बॉल प्रभावित तर केलाय, छाप तर सोडलंय मार्मिक उमेश सातवी यांनी. काय जबरदस्त स्वरूपामध्ये गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर 22. याचा अर्थ वैयक्तिक स्वरूपामध्ये जर आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये केवळ 4च धावा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. मार्मिक उमेश सातवी या गोलंदाजाने क्लास बॉलिंग करतोय. थोडेसे पाय घसरले मार्मिकचे, परंतु काय प्रदर्शन केलंय मार्मिक उमेश सातवी. एक इमर्जिंग स्टार आहे. टाळ्यांचा गजर तर बनतोय या गोलंदाजासाठी. सामना होता कुठे आणि सामन्याला घेऊन आलाय कुठे. 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 51 धावा फलकावर आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता होती. बघा जेव्हा 12 चेंडू शिल्लक राहिले होते तेव्हा 19 धावांची निकड होती, परंतु अशा सामन्याला मार्मिकने शेवटच्या षटकापर्यंत आणलंय. केवळ 6 धावा खर्च केल्या. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 5च धावा, कारण एक 22ची धाव होती आणि मेरीबोलन क्रिकेट क्लबनुसार ती धाव गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये काउंट केली जाणार नाही आणि त्या दृष्टिक्षेपातून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 13 धावा करायच्या आहेत. खूप सुंदर आणि अत्यंत बहारदार अशी गोलंदाजी केलेली आहे मार्मिक उमेश सातवी. खामलोली बायांचा पाडा येथून बिलॉंग करणारा एक रायझिंग स्टार. चेंडू उपलब्ध करून द्यावा संयोजन समितीला विनंती आहे. चेंडू जाऊ द्या मुख्य मैदानावर. 6 बॉल रिमेनिंग, 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तेजस्विनी फायटर्स दैसर या संघाने. काय निर्णय आपला? हॅलो, मैदानाच्या बाहेर जे काही खेळाडू आहेत किंवा क्षेत्ररक्षक प्रेक्षक आहेत ज्यांच्याकडे बॉल आहेत त्यांना विनंती आहे आपण जरा उदार्थ मनाने तो जुना बॉल मैदानात फेकायचा आहे. बघूया. कृपया विनंती आहे कोणी ज्यांच्याकडे बॉल आहेत जुने बॉल त्यांनी जरा मैदानात फेकायचे आहेत. पंचांकडे बॉल द्यायचे आहेत. सहा चेंडू आणि 13ची निकड. शेवटच्या षटक हाताळण्याकरिता आकाश आलेला आहे. क्रिश पाटील आता भरपूर काही दारोमदार आहे. क्रिश पाटील या फलंदाजावर. चला थोडस स्पीडअप जरूर करा. विनम्र सूचना आहे संयोजन समितीच्या वतीने. आजच्या दिवसामध्ये अजूनही 2 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे. खूप चांगली सुरुवात या षटकाची. आकाश निलेश पाटील पहिल्या चेंडूवरती सिंगल काउंट करण्यात आलेलं आहे. चला घाई करा. खूप जास्त वेळ घेतला जातो या मॅच करिता. बारामध्ये केवळ 19 करायच्या होत्या, परंतु तेथून आता सामन्यामध्ये थोडीशी कठीण स्थिती निर्माण झालेली आहे, कारण मार्मिकने हाताळलेलं षटक काय बॉलिंग आहे.
वेगावरती अक्षरशः स्वार झालेला आहे आकाश निलेश पाटील. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. वादळांचं काय आहे, ती येतात आणि जातात, आपण मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे. आणि ती भूमिका आकाशने घेतलंय. 4 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची आवश्यकता. जेव्हा तुम्ही क्रिकेटचं बेसिक विसरताना अशा प्रकारची स्थिती निर्माण होतं. जो फलंदाज येतोय त्या फलंदाजाला फक्त चौकार खेचायचे आहेत, फक्त षटकार खेचायचे आहेत. बघा, चौकार षटकार, बघा आता देखील तोच प्रयत्न झालाय. या आधीच्या मॅच मध्ये देखील भगवे बादल काटाळे संघाचा वीक पॉइंट आहे. या आधीच्या मॅच मध्ये 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना ते पराभूत झाले होते. यावेळेस देखील ती शोकांतिका आहे, कारण सिंगल डबलला व्हॅल्यू देत नाहीयेत. जो फलंदाज येतोय तो फलंदाज षटकार खेचण्यासाठीच जातोय. आणि म्हणून आता स्थिती जर आपण पाहिली तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा करायच्या आहेत 12. जेव्हा 12 मध्ये 19 ची गरज होती, तेव्हा सिंगल डबलचं व्हॅल्युएशन जर वाढवलं असतं तर या मॅच मध्ये एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पोहोचू शकले असते. मागे वळून जेव्हा पाहतील तेव्हा थोडंसं रिग्रेट फील करतील की ही मॅच आम्ही जिंकू शकलो असतो. बघा, अजून देखील वेळ हातातून निघून गेलेली नाहीये. आता 3 मध्ये 12 करायचे आहेत, 2 मोठे षटकार. क्रिशकडे निर्विवादपणे षटकार खेचण्याची क्षमता आहे. त्याला आज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. हा देखील फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कॅच कंप्लीट केला जातोय. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावा करायच्या आहेत. ही थोडीशी शोकांतिका तर आहे. जेव्हा जेव्हा केपीएलचा हा 8वा हंगाम उलगडून पाहणार भगवे बादल काटाळे थोडंसं रिग्रेट फील करतील. आता 2-12 असं समीकरण असताना भरत लक्ष्मण पाटील आलेले आहेत. भरतच्या बॅकला प्रचंड इंजुरी आहे, तरी देखील त्याने फॉर्म भरलाय स्पर्धेमध्ये, तो उतरलाय. आज भरतला एक चमत्कार करून दाखवायचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर 2-12 2-10 असं समीकरण असताना टीम साऊदी हा गोलंदाज होता आणि रोहित शर्माने करून दाखवलं होतं. 2 षटकार खेचले होते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपण महेंद्रसिंग धोनी यांना पाहिलं होतं. 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना अक्षर पटेलच्या विरोधामध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सच्या संघाकडून खेळत असताना 2 षटकार जरूर खेचलेले आहेत. येथे देखील 2 चेंडूंमध्ये 12 धावा या आवश्यकता आहे. भरत लक्ष्मण पाटील, ब्रँड ऑफ साखरे, साखरे क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आज भरतला कमाल धमाल आणि मालामाल प्रदर्शन करावंच लागेल. संघ अडचणीमध्ये आणि भरतला समुद्राच्या मध्यावर फसलेल्या नौकेला किनाऱ्यापर्यंत घेऊन यायचंय. या सामन्यातील सर्वाधिक महत्वाचा चेंडू आहे. स्मॅश केलाय भरतच्या बॅटमधून, फटका फसलाय, चेंडू निघून जातोय मृणाल दिनेश पाटील यांच्या सुरक्षित ओंजळीमध्ये. भरत लक्ष्मण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 देऊन ललकारी ए बंगाली बंगाली रे बाबा लई बंगाली 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 रे बाबा लय बंगाली आलय बंगाली. वेलकम बॅक ऑन हॅट्रिक. आकाश निलेश पाटील हॅट्रिक परिपूर्ण करण्याची खूप चांगली संधी त्यांच्या समोर. आता 1 चेंडू आणि 12 धावा. काही जबरदस्त धावा डिफेंड करत असताना सामना जिंकणं हे प्रत्येक संघाकरिता अभिमानाची गोष्ट. 12 मध्ये केवळ 19 धावा करायच्या होत्या, परंतु या मॅच मध्ये देखील थोड्याशा चुका झाल्या. भगवे बादल काटाळे, खचून जाऊ नका मित्रांनो, क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. इथे ऑन हॅट्रिक आकाश. जेवढं कौतुक आपण आकाशचं करतोय त्यापेक्षाही जास्त कौतुक तुम्ही मार्मिक 7वीचं करायला हवं. काय षटक आतळलं मार्मिक नाही. 5व्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी. आणि डीजे लावू नका जरा, 1 मिनिट. दीपेश कंडी, खरोखर आता टायमर लावायचं आहे तुम्हाला. परत एकदा विनंती आहे, तिथून तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून टायमर लावा आणि पंचांना वेळोवेळी सूचित करीत ठेवा. अन्यथा फिल्डिंगच्या टीमला आपण पॅनलाइज करा प्लीज.
नव्हतं ना झालं, टाइम नव्हतं झालं, टाइम नव्हतं झालं तर कसं काय अवेअर करणार? किती मिनिटं झाली? आता तुम्ही याला विचारा ना, स्कोररला विचारा तुम्ही. चला घाई करा, घाई करा बघा ह्या, अन्यथा आपण पेनल्टीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. दोन्ही कॅप्टन आयकॉन सह आयकॉन आपणास वारंवार सूचना दिल्या जाणार नाही आता.